नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर, कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, यापूर्वी आपण भात लागवडीची स्त्री पद्धत पाहिली आणि आता आपण बघितलं तर भात तयार होऊ लागला आहे, म्हणजे कापणीस आलेला आहे. आणि ऑक्टोबर हीट सुरू झाल्यामुळे उष्णता इतकी वाढली की भात कापणीसाठी मजूर मिळत नाहीत. आणि ही मजूरची कमतरता जी आहे ती सगळीकडे एकसारखी आहे. कोकणात जर बघाल तर मजूर मिळत नाहीत आणि भात कापणीला तर नाहीच नाहीत. त्यात हे जे काम आहे ते वाकून करणारं, उन्हाचा सनस्ट्रोक आहे, त्यामुळे हैराण व्हायला होतं. आणि मजूर जर आपण घेतले तर त्यांची मजुरी जास्त आहे, 400-500 रुपये मजुरी आहे आणि ते करणं शक्य नाही. स्वतःच्या कुटुंबातली माणसं असतील तर तुम्ही कापणी करू शकता, अन्यथा मजुरी आणि हे सगळं आपल्याला समीकरण जमत नाही. वळिवंडे गावचे शेतकरी विठोबा वळंजू हेही अशा अडचणीत हैराण झालेले आहेत आणि ते म्हणतात की 500 आणि 400 रुपये मजुरी देऊन जर शेती केली तर आपल्याला मुळीच परवडत नाही. नमस्कार, मी विठोबा वळंजू सध्या वळिवंडे देवगड येथे राहतो. भात कापणीसाठी सध्या मजूर मिळत नाहीत. 500 रुपये मानशी रेटमध्ये कापणी आम्हाला परवडत नाही. माझ्या घरची माणसं आहेत म्हणून माझी 1 एकर भात कापणी करतो. मित्रांनो, विठोबा वळंजू हे स्वतःच्या कुटुंबातीलच माणसं घेऊन कापतायत, पण त्यांना बाहेरची मजूर घेऊन परवडत नाही. आणि यावर उपाय म्हणून वळिवंडे देवगड येथील वामन चव्हाण या 78 वर्षाच्या शेतकऱ्यांनी ग्रास कटरच्या साहाय्याने भात कापणी कशा प्रकारे करतात तेही पाहूया. मी वामन शंकर चव्हाण, गाव वळिवंडे देवगड. आम्ही पारंपरिक पद्धतीने अगोदर शेती करत होतो, पण यंदा ह्या कृषी विद्यालया किंवा ह्या सामाजिक ह्याच्यामुळे मी आधी जपानी पद्धतीने लावली. शेती करण्याची मला खूप हौस असल्यामुळे, आवड असल्यामुळे मी शेती इच्छित होतो, पण आमच्याजवळ माणसं नाही. माझं वय आज 75 वर्ष आहे, तर त्यामुळे ह्या कटराच्या साहाय्याने ही शेती कापण्याचं मी प्रॅक्टिस करत आहे आणि ती खरोखरच सक्सेस झालेली आहे. आणि त्यानंतर आज माझा 1 एकर एरिया आहे, तो स्वतः मी कापणार आहे. मजूर मिळत नसल्यामुळे कटरच्या साहाय्याने जवळजवळ 1 लिटरमध्ये जवळजवळ 4 मजुरांचं एवढं मी काम करतो. 4. आता मजुरांची जर मजुरी बघत गेलो तर जवळ एका दिवसाला 500 रुपये, पण ते सुद्धा काम नीट होत नाही. त्यामुळे या साहाय्याने मी करत आहे. वामन काका, माका तुम्ही सांगा की ह्या जर तुम्ही क्षेत्र करताय त्या लावणीपासून कापणीपर्यंत तुम्ही एकटे स्वतः करताय. काकींची अडचण असं आजारपणामुळे वय वर्ष त्यांचा 60, 65, 70 झाला. तुमचा वय पण 70च्या किती वय म्हटलंय तुम्ही? 75 वय असताना सुद्धा तुम्ही कटरच्या साहाय्याने 1 एकर शेती स्वतः तुम्ही एकटे करताय. आता मग तुम्ही सांगा की हो जो कटर करताना तुमका काय जास्त त्रास होता काय पहिल्यापेक्षा? पहिला जो तुम्ही हातान कापायचा त्याच्यापेक्षा या तुमका सोयीस्कर वाटता काय? नाही, मी कटर हा ऍडजस्ट करून घेतल्यामुळे त्याची लेवल करून घेतली आणि त्यामुळे हा कटर हाताला हलकाच लागतो. बरोबर. ज्या वेळेला हा कटर ते अडकवायचा जो हुक मागे होता तो पुढे सरकवला आणि त्यामुळे कटरची पुढची आणि पाठची लेवल सारखी झाली आणि त्यामुळे हाताला उचवायला किंवा लेवलने कापायला पद्धतीचा त्रास होत नाही. म्हणजे साधारण तुम्ही 4 माणसांचा काम एका कटरच्या माध्यमातून तुम्ही वय वर्ष 74 असून करताय. होय होय. वा, चांगली गोष्ट. तरुणांका जर समजा तुमका सांगूचा येईल किंवा सध्या भात मजूर मिळत नाही, लोक शेती या कापणीमुळे सांडीत चालले तर तुम्ही तुमका काय सांगाल? मी त्यांना असं सांगेन की जी आज वडिलोपार्जित त्यांची शेती आहे, वाडवडिलांनी जमीन वगैरे करून ठेवली आहे, तर दुसरं नोकरीसाठी वगैरे हे कष्ट करण्यापेक्षा तुम्ही जर तुमच्या शेतात स्वतःचं आणि कोणाची जबरदस्ती नसताना जर तुम्ही केलात मन देऊन, तर खरोखरच याच्यामध्ये नोकरीपेक्षा खूप असा फायदा आहे, अधिक आनंदही आहे. आनंद पण आहे. बरोबर आहे. तुम्ही हो सगळं शेती सेंद्रिय पद्धतीने करताय किंवा तुम्ही बऱ्याचसा शेण वगैरे वापरताय किंवा नैसर्गिक पद्धतीने करताय. एवढं विकायला वगैरे काय मिळत नाही, पण माझी मुलं आहेत मुंबईला वगैरे आहेत, बरोबर, त्यांना आपुलकीने पाठवता येते आणि त्यांना पण वाटते की माझ्या बाबांनी भात पिकवलं आणि त्यामुळे आम्हाला तांदूळ मिळत आहेत, असं त्यांना असं आपुलकी वाटते. आणि ते बरं वाटतंय मला, कारण ही जागा मी स्वतः जागा घेऊन याच्यामध्ये दगड वगैरे ही जी आज दिसते हे संपूर्ण बांध वगैरे माझी मुलं बायको या लोकांच्या साहाय्यानेच घातले. आम्ही कुठचाही मजूर आणले. वडिलोपार्जित जमीन आहे आमची, ती आमची खाली आहे. बरोबर, ऐकलं का? मूळ घर आमचं तिथे खाली आहे, तर ही स्वतःहून घेऊन ते केलेलं आहे. बरं, मी ऐकलं होतं की तुम्ही पेशाने पूर्वीच तुम्ही इंजिनियर होताय, म्हणजे फॅब्रिकेशन व इतर व्याप करायचा आहे.
आता ते सोडून आल्यानंतर इथं रिटायरमेंट व्यवस्थित तुम्ही हे सगळं 10 वर्ष करताय, म्हणजे तुमची कमालच आहे म्हणायला पाहिजे. हे राजू सावंत आहेत. तर त्यांचे गृहशाळा आहे, कृषी तंत्र विद्यालय इथे ते आहेत. त्यांच्याजवळ गोमूत्र, जीवामृत, हे नैसर्गिक खत वगैरे मिळते, ते बनवतात. त्यांचा प्रोडक्ट बनवत आहेत. त्यांना चांगल्या प्रकारची माहिती आहे. हे जीवामृत बनवतात. मी माझ्या शेतीमध्ये त्याचा खरोखरच आम्ही वापर केलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप असा अनुभव आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी राजू सावंतशी कॉन्टॅक्ट करावं. त्यामुळे तुम्हाला अधिक माहितीही मिळेल आणि त्याचा त्यांनी योग्य उपयोग करून घ्यावा. मित्रांनो, कोकणात भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याचप्रमाणे तुम्ही जर बघाल तर लावणीपासून कापणीपर्यंत 3 ते 3.5-4 महिने हा एवढा कालावधी होतो. लावणीला थोडा पाऊस असतो त्यामुळे काही अडचण नाही, पण कापणीला ऊन असल्यामुळे व त्यामुळे त्रास होतो आणि वाकून काम करणं शक्य होत नाही. जसे वामन चव्हाण ग्रास कटरच्या साहाय्याने मजुरावर मात करून भात कापणी करतात आणि आपली मजुरी वाचवतात, त्याचप्रमाणे कटरच्या साहाय्याने जर तुम्ही समजा कापणी केली आणि सराव केला तर खरोखरच तुम्ही उत्तमरित्या कापणी करू शकताय. बघा, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने 50% सबसिडीवर शेतकऱ्यांना ग्रास कटर दिले आणि याचा उपयोग फक्त गवत कापण्यासाठी न करता झुडपे तोडणे, फांद्या कापणी आणि भात कापणीसाठी पण करता येतं. त्यासाठी स्वतंत्र एक बकेट असतं त्याच्याबरोबर आलेलं आणि सुरुवातीस थोडा त्रास होतो, पण एकदा सराव झाल्यावर सहजपणे करता येते. भात कापणी करणं इतकं सोपं होतं की मग तुम्हाला वाकून कापण्यापेक्षा हीच कापणी फायदेशीर ठरू शकते. यामध्ये जर बघाल तर 2 स्ट्रोक येतात, म्हणजे एक 2 स्ट्रोकचं इंजिन असतं आणि एक 4 स्ट्रोकचं इंजिन असतं आणि या 4 स्ट्रोक इंजिनला जवळजवळ दिवसाला 4 लिटर पेट्रोल लागतो आणि त्यात जर गवत बघाल तर 20 गुंठे कापू शकतो, पण भात 40 गुंठे म्हणजेच 1 एकर कापू शकतो. कुशल कारागीर असेल तर आणि त्याच्यापेक्षाही कापू शकतो. आता मला तुम्ही सांगा की म्हणजेच आपल्याला 4 लिटर पेट्रोलचे 350 रुपये होतात आणि 350 रुपयामध्ये एक माणूस 1 एकर भात जर कापलं तर काय वाईट आहे. मित्रांनो, ग्रास कटरला जे गोल ब्लेड आहे किंवा असतं ते 80 दातांचं किमान वापरा. त्याने भात व्यवस्थित कापलं जातं. उभ्या भातामध्ये जी कापणी तुम्हाला व्यवस्थित होईल, पण जर पडलेलं भात असेल तर त्याची कापणी फक्त वेळेनेच करा. तिथं कटरचा वापर होत नाही. किमान 1 ते 2 दिवस सराव केल्यावर तुम्हाला ही कापणी सहज करता येते आणि तुम्ही जर सरावाने तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे ही कापणी करू शकताय. साधारण पावसाचा अंदाज घेऊन तुम्ही कापणी करा. मित्रांनो, हा जो कटर आहे त्याचं जे ब्लेड फिरतं ते 4000 ते 5000 RPMने फिरत असतं. त्यामुळे सुरक्षिततेचे नियम पाळणं गरजेचं आहे. डोळ्यांना गॉगल वापरणं, पायात गमबूट वापरूनच तुम्ही कापणी करा. दगडात किंवा हे घट्ट भागात हे ब्लेड वापरू नका. 4 ते 5 फुटाचा पट्टाच घेऊन तुम्ही कापणी करा. 1 तास वापर केल्यावर तुम्ही किमान 10 ते 15 मिनटं ही मशीन बंद ठेवा. म्हणजे मशीन बंद केल्यामुळे थोडी थंड होते. हिला जास्त तापू देऊ नका. 2 ते 3 दिवस सतत वापरणी केल्यानंतर त्याला ग्रीसचा वापर करा. म्हणजे त्याच्या ज्या फिरणाऱ्या भाग जे आहेत त्याच्या बेरिंग्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ग्रीस वापरा आणि ग्रीस वापरल्यामुळे काय होणार की त्याची झीज कमी होणार. कापणी करताना 10 ते 12 फूट भागात दुसऱ्याला कोणाला येऊ देऊ नका. म्हणजे आपण कटर फिरवतो त्या भागामध्ये कोणाला येऊ देऊ नका. लहान मुलांपासून तुम्ही सांभाळून ठेवा किंवा लहान मुलांना तिथं खेळायला किंवा वावरायला देऊ नका. आवाज हा मोठा येत असल्यामुळे काय होतं, कोण पाठीमागून जरी आलं तरी आपल्याला समजत नाही आणि त्यामुळे एखादा धोका म्हणजे ॲक्सिडेंट होण्याचा संभव असतो. म्हणून ते या सुरक्षितेच्या ज्या नियम आहेत ते पाळूनच आपण हा कटर चालवावा. मित्रांनो, अशा प्रकारे आपण कमी श्रमात व कमी वेळेत जास्त कापणी कशी करावी ते पाहिलं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.